लोक त्रस्त झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत. ओला दुष्काळ पडतो, कोणी येऊन पाहत नाही, पालकमंत्री येत नाही, लोकप्रतिनिधी फिरत नाही, ढगफुटी होते, कोणी जात नाही. आमच्याकडे काय पेरलं काय उगवलं काही समजत नाही. लोक सरकार पैसे देणार का कोणती घोषणा नाही. उलट सरकारनं 3 हेक्टरची मर्यादा मदतीची 2 हेक्टरवर आणली. पीक विमा योजना जो मागच्या काळामध्ये 1 रुपया भरून तुम्हाला मिळत होता तो बंद केला. 4 ट्रिगर त्याच्यामध्ये होते पीक विमा योजनेमध्ये, ते 4 ट्रिगर बंद करून टाकले. खूप चांगले ट्रिगर होते की पेरलं आणि पाऊसच नाही पडला, नुकसान झालं शेतकऱ्यांचं, मदत मिळत होती. बियाणं पेरलं उगवलं, पावसाचा खंड पडला, फटका बसला, पीक विमा मदत मिळत होती त्याच्यामध्ये. नॅचरल कॅलेमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, कुठं अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अमकं झालं, त्या काळामध्ये नुकसान झालं, पीक विमा त्या ठिकाणी मदत मिळत होती. आता हे सगळे ट्रिगर बंद केले आणि एकच ट्रिगर ठेवला, म्हणजे शेवटचा तो ट्रिगर म्हणजे पीक पाणी अहवालानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळणार. आता पिकच नाही, सोयाबीन नाही, कापूस नाही, तूर नाही, आता कापणार काय आणि मदत मिळणार काय? ओला दुष्काळाच्या पलीकडे आपण चाललेलो आहे, पण याबद्दल सरकार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाहीत, कोणीही बोलत नाही. फक्त आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एवढं सांगतात. अरे कोणचं वारं? वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, यांना सोडणार नाही, त्यांना सोडणार नाही, अशाच प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी चालू आहे.